सदाशिवसमारंभां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्परां। श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करल्लोकशङ्करं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। वागर्थाविव सम्पृक्तौ वागर्थप्रतिपत्तये जगतः पितरौ वन्दे पार्वती परमेश्वरौ। जपाकुसुमसङ्काशौ मदघूर्णितलोचनौ जगतः पितरौ वन्दे भैरवी भैरवात्मकौ। असं सर्वांना वंदन केलेलं आहे. त्या जगताचे जे माता पिता आहेत त्या पार्वती परमेश्वराला, त्या भैरवी आणि भैरवाला आणि एकूणच या सगळ्या परंपरेला वंदन केलेलं आहे. आपणा सर्वांनाही श्रोत्यांना वंदन करत आहे. माधवी रघुवीर या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अतिशय मनापासून सानंद स्वागत करत आहे. सौंदर्य लहरी जगद्गुरू शंकराचार्य यांच्या एक तंत्रशास्त्रावर आधारित अशा एका ग्रंथाचं किंवा एका स्तोत्राचं आपण परिचय करून घेतो आहे किंवा त्याचा अभ्यास करतो आहे. आणि जसं मी पहिल्यापासून सांगते की पहिले 41 श्लोक हे वेगळे आहेत. थोडे तंत्रशास्त्र किंवा फलप्राप्तीसाठी आहे, काही आपल्याला मिळवायचं आहे, काही अनिष्ट गोष्टी दूर करायच्या असतील तर त्याच्यासाठी पहिले 41 श्लोक हे तंत्रशास्त्रावर आधारित आहेत. आणि पुढच्या 42 श्लोकापासून त्याच्यातही थोडी फलप्राप्ती आहे, सकाम उपासना आहे, पण 42व्या श्लोकापासून त्या महात्रिपुर सुंदरीच्या सौंदर्याचं वर्णन आपण पाहतो आहे. आणि सौंदर्याचं वर्णन पाहत असताना त्याच्यामध्ये एक विशिष्ट क्रम असतो. कुठल्या तरीच वर्णन मध्येच केलं आहे असं नसतंच मुळी. अगदी रामरक्षेमध्ये सुद्धा सुरुवात कुठपासून होते, शिरो मे राघव पातो, आणि शेवटी कुठे आहे, पातु रामो खिलम बपुः, सगळ्या माझ्या शरीराचं, आणि पादौ बिभीषण श्रीदः पातु रामो खिलम बपुः, शिरापासून पादापर्यंत, मस्तकापासून पावलापर्यंत असं वर्णन आहे. मग या महात्रिपुर सुंदरीचं वर्णन करताना सुद्धा हा क्रम चुकेल कसा? आणि अर्थातच त्रिपुर सुंदरीचं वर्णन करताना तिच्या अलंकारांचं सुद्धा वर्णन करणं क्रमप्राप्तच आहे ना. आणि म्हणून पहिल्यांदा तिच्या किरीटाचं वर्णन केलेलं आहे. किरीटापासून मुकुट आहे ना, मस्तकाच्याही वर मुकुट आहे. आणि तो मुकुट कसा आहे की या आकाशातल्या नक्षत्रांना मणी, ज्याला वासरमणी म्हणतो, अशा ग्रहगोलांनासुद्धा मोह झाला आहे की रत्न बनून हिच्या मुकुटावर विराजमान व्हावं. म्हणजे बघा ही किती आधी शक्तिमान आहे, शक्तिशाली आहे, आणि तिच्या मुकुटावर मान मिळावा म्हणून हे आकाशातले ग्रहगोलसुद्धा रत्न बनून तिच्या मुकुटामध्ये विराजमान झालेले आहेत, स्थानापन्न झालेले आहेत. आणि म्हणून त्या मुकुटाची शोभा काय, अतिशय लखलखीत झळझळीत अशा कांतीचा तो मुकुट आहे. अगदी शुद्ध सोन्याचा असा मुकुट तिने परिधान केलेला आहे. मुकुटाखालच्या तिच्या अतिशय मृदू, अतिशय घनदाट आणि अतिशय सुगंधित अशा केशसंभाराचं वर्णनही आपण पाहिलं. त्याच्यानंतर तिच्या मुखकमलावर झेपावणाऱ्या, रुळणाऱ्या ज्या बटा आहेत त्या बटांचंही वर्णन पाहिलं की जणू काही लहान लहान भुंगे तिच्या मुखकमलाभोवती त्या अमृताचं सेवन करण्यासाठी गुंजारव करत आहेत, घिरट्या घालत आहेत.
असंही वर्णन पाहिलं. त्याच्यानंतर तिच्या ललाटाचं वर्णन पाहिलं. अनेक आपण म्हणजे तिच्या अवयवांचं वर्णन पाहताना मागच्या भागामध्ये तिचा भाल प्रदेश कसा आहे आणि त्याच्यानंतर तिच्या भुवया कशा आहेत हेही पाहिलं. भुवया म्हणजे जणू धनुष्यच आहे आणि कुणाचं धनुष्य, साधंसुद्धा धनुष्य नाही आहे, तर मदनाचं धनुष्य आहे. आणि मदनाचं धनुष्य किती कमानदार आहे आणि तिच्या भुवया कशा आहेत हे पाहताना आपल्या अनेक अर्थातच आचार्यांच्या कल्पना त्याच्यामध्ये आलेल्या आहेत. अनेक वाङ्मयातले अलंकार आलेले आहेत. तिच्या प्रत्यक्ष अलंकाराचं वर्णन करताना आचार्यांनी वाङ्मयीन अलंकारही वापरलेत, असा श्लेषही आपण मागच्या भागात पाहिला होता. आता भुवयाच्या नंतर आज कुठलं वर्णन आहे ते बघूया. अर्थातच तुम्ही सगळे चाणाक्ष श्रोते आहात, त्यामुळे भुवयानंतर येतात ते नयन, नेत्र, चक्षु. ते कसे आहेत? सुरेख तर असणारच आहे. सगळ्या तिच्या अवयवांना कमळाची उपमा दिलेली आहे. पण इथे आता काय म्हणतात बघूया. ते चक्षुमध्ये सामर्थ्य तरी कोणतं आहे तेही बघणार आहोत. त्याचा आकार, त्याचं सौंदर्य आणि त्याच्यातली शक्तिस्थानं किंवा त्याच्यातली बलस्थानं काय आहेत हे बघूया. आधी श्लोक वाचूया आणि मग त्याचा अर्थ समजून घेऊया. 48वा श्लोक आहे. अहसूते सव्यं तव नयनमर्कात्मकतया त्रियामा वामन्ते सृजति रजनीनायकतया तृतीया ते दृष्टिर्दरदलितहेमाम्बुजरुचिः समाधत्ते संध्यां दिवसनिशयोरन्तरचरी. असा 48वा श्लोक आहे. त्याच्यात काय म्हटलेलं आहे बघूया. ह्याचा अर्थ नयन कसे आहेत. तव आचार्य म्हणतात तव सव्यम नयनम अर्कात्मकतया अहहा सूते. तव तुझा, सव्य म्हणजे उजवा, नयनम उजवा डोळा जो आहे त्याच्यामध्ये साक्षात सूर्याचं वसतिस्थान आहे. आणि सूर्याचं वसतिस्थान असल्यामुळे तुझ्या उजव्या डोळ्यामुळे अहसूते, तू काय सूते, सू धातू आहे. सू म्हणजे निर्माण करणे, उत्पन्न करणे. प्रसूती शब्द आपल्या ओळखीचा आहे. प्रसूती, प्रसूत होते स्त्री म्हणजे काय होतं, नवीन जीवाला जन्म देते. इथे म्हटलेलं आहे अहसूते सव्यम. अहहा सूते, कुणाला जन्म देते? हा डोळा, उजवा डोळा कुणाला जन्म देतो? तर तो अह म्हणजे दिवस, अह म्हणजे दिवस आणि निशा म्हणजे रात्र. आपल्याला माहिती आहे अहर्निशम सेवामहे किंवा अहर्निश किंवा अहोरात्र शब्द आपल्या परिचयाचे आहेत. अहचा थोडक्यात अर्थ आहे दिवस. तर इथे असं म्हटलं आहे की तुझ्या उजव्या डोळ्यामध्ये साक्षात सूर्याचं वसतिस्थान असल्यामुळे, साक्षात सूर्य राहत असल्यामुळे, त्या सूर्यामुळे तुझा उजवा डोळा या संपूर्ण सृष्टीमध्ये दिवसाला जन्म देतो. दिवस सुरू होतो म्हणजे काय होतं, तर सूर्याचा उदय होतो किंवा सूर्य उगवतो असं म्हटलेलं आहे. तुझ्या डोळ्यातल्या सूर्यामुळे दिवस सुरू होतो. मग डावा डोळा कसा आहे लगेच सांगितलं आहे. त्रियामा वामनते, वाम म्हणजे डावा डोळा, वामनते त्रियामा सृजती. त्रियामा तुझा डावा डोळा, ते वामम नयनम काय करतो, त्रियामाम सृजती. त्रियामा म्हणजे काय आहे, तर याम म्हणजे 3 घटिका. खरं तर आता आपण घटिका पळे असं वापरत नाही, पण 3.5 घटिका किंवा असं साधारण त्याचं गणित आहे. आणि अशा 3 यामांशी मिळून एक रात्र होते आणि म्हणूनच तिला यामिनी असं म्हटलेलं आहे. ही यामिनी ही 3 यामांशी असते किंवा ज्याला आपण पूर्वरात्र, मध्यरात्र आणि उत्तररात्र म्हणतो ना, अशी 3 याम त्याच्यामध्ये आहेत. आणि अशा त्रियामा सृजती कोण, तव वामम नयनम, तुझा डावा डोळा हा रात्रीला जन्म देतो असं म्हटलेलं आहे. आता रात्रीला जन्म देतो काय म्हटलेलं आहे, रजनीनायकतया. कशामुळे रात्र कशामुळे होते, तर रजनीनायक आहे ना. वरती म्हटलं होतं की तुझ्या डोळ्यामध्ये अर्क आहे. अर्क म्हणजे सूर्याचं नाव आहे अर्थातच. आणि आता इथे म्हटलेलं आहे रजनीनायक तुझ्या डोळ्यामध्ये असल्यामुळे
तू रात्रीला, तुझा डावा डोळा हा रात्रीला जन्म देतो असं म्हटलेलं आहे. तुझा डावा डोळा रात्रीला रजनी नायकतया, वरती म्हटलं तर अर्कात्मकतया, आता म्हटलेलं आहे रजनी नायकतया तव वामम नयनम त्रियामा सृजते, असं त्याचं वर्णन केलेलं आहे. आता म्हटलेलं आहे, आता हिला दोनच डोळे नाही आहेत हो आपल्यासारखे, की उजवा आणि डोळा एवढाच डोळा नाही आहे. एका डोळ्यात सूर्य आहे म्हणून दिवसाची निर्मिती होते, दुसऱ्या डाव्या डोळ्यामध्ये चंद्र आहे म्हणून रात्रीची निर्मिती होते, हे पाहिलं आपण. पण तरीसुद्धा दिवस आणि रात्र याच्यामध्ये काही काळ असतो ना, ज्याला आपण संधिकाल म्हणतो. दोन संधिकाल आहेत बरं का. दोन संधिकाल आहेत. जेव्हा रात्र संपून दिवस उगवतो त्याच्या मधल्या काही पिरियडला, मधल्या काही कालखंडाला संधिकाल असं म्हटलेलं आहे. आणि जेव्हा संध्याकाळ होते, हा शब्द आपण वापरतो, संध्याकाळ म्हणजे काय आहे, दिवस संपत येतो आणि रात्र अजून व्हायची आहे, त्याचा मधला काळ आहे. तो कोण निर्माण करतो? आम्हाला दिवस रात्र कळलं, पण हा काळ कोण निर्माण करतो? तर सांगितलं आहे तुझा तिसरा डोळा. ही कोण आहे? त्या शिवाची, शंभूची अंबा आहे ना, ती 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 अंबा आहे आणि तो शंभू आहे. त्यामुळे तीसुद्धा त्रिनेत्रधारी आहे. तिच्यासुद्धा कपाळावर, तिच्यासुद्धा भालप्रदेशावर एक डोळा आहे, तिसरा डोळा आहे. आणि असं म्हटलं ह्या श्लोकामध्ये, तृतीयाते दृष्टीर, तुझी तिसरी दृष्टी आहे, तिसरा जो डोळा आहे, दरदलित हेमांबुजरुचिही, ते तृतीया दरदलित हेमांबुजरुचिही दृष्टीही संध्यां समाधत्ते, त्या तुझ्या तिसऱ्या डोळ्यामुळे संधिकालाची निर्मिती होते. संध्यां समाधत्ते, संधिकाळाची उत्पत्ती होते. कुठला संधिकाळ? तर लगेच सांगितलं आहे, दिवस निशयोरंतरचरीम, दिवस आणि निशा याच्यामधलं जे अंतर आहे, ह्याच्यामधला जो काही भाग आहे, त्याच्यात ती जी अंतरचरीम आहे ती संधिकाळ आहे. ती कशामुळे निर्माण होते? तुझ्या तिसऱ्या नयनामुळे, तिसऱ्या नेत्रामुळे, तृतीय नेत्रामुळे ती निर्माण होते असं म्हटलेलं आहे. असा झाला शब्दशः अर्थ. आता बघूया आणखीन ह्याच्यात काय सांगितलं. हे तर आपल्याला कळलं. शब्दशः जर का संस्कृतचा अन्वय लावून पाहिलं तर उजवा डोळा सूर्याचा, डावा डोळा चंद्राचा, मधला डोळा अग्नीचा, हे कळलं आम्हाला. आणि त्याच्यामुळे काय होतं? दिवस होतो, रात्र होतो, संधिकाल होतो. आता आचार्य काय म्हणतात, आपण याच्यावर जे भाष्य केलं आहे काही विद्वानांनी, तेही बघणार आहोत आपण. ते म्हणत आहेत, हे आई, तुझ्या नेत्रांचा महिमा मी वर्णन तरी काय करू अगं? माझ्या वर्णनाच्या, माझ्या शब्दशक्तीच्या पलीकडे आहे. एका सूर्याच्या रूपाने सगळ्या विश्वाला तू नुसता प्रकाश नाही, प्रकाश देतेस, उष्णता देतेस, ऊर्जा देतेस आणि कार्याला प्रवृत्त करतेस. बघा, आपल्यालासुद्धा सकाळी उठल्याबरोबर प्रसन्न वाटतं, काहीतरी काम करावंसं वाटतं. ही ऊर्जा, हे चैतन्य, हे प्रकाश, ही उष्णता, कुठल्याही कार्यासाठी उष्णता आवश्यक आहे, हे देणारी कोण आहे? हीच आहे. या महात्रिपुर सुंदरीच्या उजव्या डोळ्यातनं सूर्य असल्यामुळे दिवसाची निर्मिती होते आणि सगळं चराचर कामाला लागतं. पक्षी किलबिल करायला लागतात, प्राणी त्यांच्या कामासाठी बाहेर पडतात, माणसं तर लगेचच त्याच्यासाठी, आणि सगळ्या चराचराला, झाडंसुद्धा एकदम टवटवीत दिसायला लागतं सकाळी. असं सगळं होतं. त्यामुळे अशी प्रवृत्त करणारी आहे. पण दुसरा डोळा कसा आहे? तो चंद्राच्या रूपाने काय देतो? तो काही म्हणजे या सूर्याच्या विरुद्ध नाही आहे, तर तो आल्हाद देणार आहे. दिवसभर ह्या ऊर्जा वापरून आपण कामं करतो आणि शेवटी शरीर आपलं शिणतं, इंद्रिय आपली थकतात, आणि मग त्यांना आल्हाद देणारा कोण आहे? त्यांना औषधी रूपामध्ये ऊर्जा देणारा कोण आहे? तो आहे चंद्र. औषधी आल्हाद देणारा जो चंद्र आहे, तो चंद्राच्या रूपाने तू रात्र निर्माण करतेस आणि सगळ्या जीवांना शांत करतेस. म्हणजे शांत झोप लागते, विश्रांती मिळते, असा त्याचा अर्थ आहे. आणि तिसरा जो तुझा डोळा आहे तो अग्नीच्या रूपाने यज्ञ यागादी कर्माचं आणि जीवन व्यवहाराचं साधन बनलं आहे. अग्नी तर पाहिजेच ना कुठल्याही गोष्टीमध्ये, आय रिपीट, कुठल्याही गोष्टीमध्ये अग्नी लागतोच. अगदी स्वयंपाक करण्यासाठी, पाकसिद्धी करण्यासाठी अग्नी पाहिजे,
झाड उगवण्यासाठी, बीचं अंकुरामध्ये रूपांतर होण्यासाठी सुद्धा त्याला उष्णता लागतेच. दोन गोष्टी सांधण्यासाठी सुद्धा उष्णता लागतेच. आपल्या शरीरातल्या अन्नाचं पचन होण्यासाठी सुद्धा उष्णता लागतेच. अगदी कडधान्याला मोड आणण्यासाठी सुद्धा उष्णता लागतेच. म्हणजे अग्नी आहे म्हणून आपले हे सगळे जीवन व्यवहार चालू आहेत. आपण भरभर चालतो तेव्हा अंगातली उष्णता खर्च होते ना. त्यामुळे उष्णता हे जीवन व्यवहाराचं साधन आहे आणि ते कुठनं मिळते? ती तुझ्या तिसऱ्या डोळ्यातनं, त्या अग्नीतनं मिळते. आणि तोच अग्नी वैश्वानराच्या रूपाने सगळ्या प्राणीमात्रांच्या उदरामध्ये आहेच. तो वैश्वानर आहे. अहं वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः प्राणापान समायुक्तः पचाम्यन्नै चतुर्विधम. कुठल्याही प्रकारचं, चारही प्रकारचं अन्न पचवणारा तो आहे. कुठल्याही प्राण्याच्या हातात पचनक्रिया दिलेली नाही आहे. पचनक्रिया करणारा, तो पोटात असणारा जो वैश्वानर आहे, जो उदराग्नी आहे, तो सगळं हे करत असतो. त्यामुळे अशी तू आहेस. तू काय आणि तो विश्वेश्वर काय, दोघेही त्रिनेत्रधारी आहेत. त्यामुळे समाधत्ते सध्या दिवस निशयो रंतरचरीम असा तू आहेस. आणि तुम्ही एकरूपच आहात. कालाचा परिच्छेद करणारे सूर्य चंद्र हे तुमचे नेत्र असल्यामुळे तुम्ही मात्र कालातीत आहात. लक्षात घेऊया, ह्याच्यामध्ये आणखीन एक गहन सिद्धांत दडलेला आहे. शेवटी सूर्य आणि चंद्रामुळे काय होतं तर काळाचे भाग पडतात. कालचा दिवस संपला, आजचा सुरू झाला. काल 16 ऑगस्ट होती, आज 17 ऑगस्ट आहे, परवा 15 ऑगस्ट होतं. असे दिवसामागे दिवस जातात. कुणामुळे? सूर्य आणि चंद्रामुळे. सूर्य उगवला की आपण म्हणतो की आज नवीन दिवस सुरू झाला, आणि रात्र झाली की आपण म्हणतो आजचा दिवस संपला. आपल्या या काळाचे भाग करणारे हे सूर्यचंद्र आहेत. पण हे सूर्यचंद्र जिच्या नेत्रामध्ये आहे ती मात्र कालातीत आहे. ती काळाच्या पलीकडे. कारण काळाची निर्मिती आणि काळाचे परिच्छेद, काळाचे विभाग करणारी ही आहे. त्यामुळे ही काय आणि तो विश्वनाथ काय, विश्वेश्वर काय, हे कालातीत आहेत असंही म्हटलेलं आहे. हे 2-3 डोळ्याबद्दल आपण बोललो. उजवा डोळा सूर्याचा आहे, डावा डोळा चंद्राचा आहे, आणि मधला डोळा आहे तो अग्नीचा आहे. सूर्य चंद्र अग्नी, पुन्हा आलं त्रिकूट. आता पुढच्या श्लोकामध्ये म्हटलेलं आहे, आता तिची हीच नजर बरं का, ह्याच नजरेचे 8 भाग आहे. 8 भावामध्ये ती कशी प्रगट होते बघा. आपलेसुद्धा डोळे, आपलीसुद्धा दृष्टी वेगवेगळी असते. कधीकधी आपण क्रुद्ध झाल्यानंतर नजरेतले भाव वेगळे असतात ना, वेगळे असतात नजरेतले भाव. प्रेमाने आपल्या लेकराकडे वात्सल्यपूर्ण दृष्टीने पाहतानाचे भाव वेगळे आहेत. मैत्रिणीकडे पाहतानाचे भाव वेगळे आहेत. माता पिता किंवा गुरूंकडे पाहतानाचे आदरभाव आहेत. म्हणजे आपली जर एवढी दृष्टी वेगवेगळ्या प्रकाराने प्रचितीला येते, तर ह्या महात्रिपुर सुंदरीच्या दृष्टीचे इथे आचार्य म्हणतात तुझे 8 विभाग केलेले आहेत. 8 भाव त्याच्यातनं व्यक्त होत आहेत. ते कुठले ते बघूया. आधी श्लोक वाचूया. विशाला कल्याणी स्फुटरुचिरयोध्या कुवलयैः कृपाधाराधारा किमपि मधुरा भोगवतिका अवन्ती दृष्टिस्ते बहुनगरविस्तार विजया ध्रुवं तत्तत्नामं व्यवहरणयोग्या विजयते. काय म्हटलेले बघूया. आता खूप फार वेगळा श्लोक आहे. आणि ह्या 8 दृष्टी जिथे जिथे पडेल, लक्षात घ्या बरं का, फार महत्त्वाचं सांगितलं आहे. ही 8 प्रकारची दृष्टी तिची जिथे जिथे पडली तिथे तिथे एक पवित्र अशी नगरी प्रस्थापित झालेली आहे. पवित्र असं एक स्थान निर्माण झालेले आहे. त्या 8 दृष्टी कुठल्या, ती 8 स्थानं कुठली, तेही बघूया. आपल्याकडे असं एक म्हणतात, अयोध्या मथुरा माया काशी कांची अवंतिका पुरी द्वारावती चैव सप्तैता मोक्षदायिका.
अशा या 7 नगरी ज्या सांगितल्या आहेत, भारतातली 7 प्रमुख स्थानं जी सांगितली आहेत, पवित्र स्थानं, ती मोक्ष देणार आहेत असं म्हटलेलं आहे. आता इथे मात्र ह्या नगरी कुठल्या आहेत, ही दृष्टीचे भाव कुठले आहेत हे बघूया आणि मग पुढे जाऊया. तुझी नजर कशी आहे, दृष्टी कशी आहे? विशाला, व्यापक आहे, विशाल आहे, संकुचित नाही आहे, विशाला. आणि कशी आहे? कल्याणी आहे. विशाला कल्याणी स्फुटरुचिर अयोध्या. अयोध्या आहे. आता एक एक शब्दाचा आधी अर्थ बघूया, म्हणजे मग आपल्याला पुढे जाणं सोपं होईल. विशाला, विशाला ही दृष्टी कशी आहे? नित्य अंतर्विकसित असल्यामुळे तिला विकसिता असंही म्हटलेलं आहे. ही विशाला दृष्टी जरी बाह्य बहिरंगाने विशाल असली तरी ती आतला जो विकास आहे, अंतरात्म्याचा विकास करणारी अशी ही दृष्टी आहे आणि म्हणून तिला विशाला म्हटले किंवा तिला विकसिता असंही म्हटलेलं आहे. कल्याणी, दुसऱ्या प्रकारचा भाव तिच्या दृष्टीमध्ये आहे, तो आहे कल्याणी. कल्याणी म्हणजे काय आहे? तिच्यामध्ये दोषच नाही आहेत, ती कल्याण करणारी आहे. म्हणजे द्वेष, असूया, मत्सर हे काही नाहीच आहे तिच्यामध्ये, त्यामुळे ती नित्य प्रसन्न असते. मानवी मनामध्ये षड्विकार आहेत, षड्रिपू असल्यामुळे माणूस सदा दुर्मुखलेला असतो. पण ही कशी आहे? हिच्यामध्ये हे विकार तिला माहितीच नाही. द्वेष, असूया, मत्सर, चुरस, स्पर्धा हे तिच्यामध्ये नाहीच आहेत. त्यामुळे ती नित्य कल्याणी असल्यामुळे नित्य प्रसन्न आहे आणि शिवाय ती भक्तजनांचं कल्याण करणारी म्हणूनही कल्याणी आहे. आणि हिला विस्मिता म्हटलेले. विस्मिताचे 2 अर्थ आहे. विस्मयकारक म्हणजे आश्चर्य वाटणारी असा तिचा भाव आहे, किंवा विस्मिता विशेषेन स्मयमान मुद्रा, विशेष अत्यंत प्रसन्न हास्य करणारी अशी ही कल्याणी. विशाला पाहिलं, कल्याणी पाहिलं. आता तिसरी तिची दृष्टी आहे. तिसऱ्या दृष्टीतले भाव, दृष्टी एकच आहे, दृष्टीतले भाव आहेत ते कसे आहेत? अयोध्या. अयोध्या म्हणजे काय आहे? जिंकण्यासाठी, युद्ध करण्यासाठी कठीण, अजिंक्यच आहे ही. त्यामुळे ही अयोध्या आहे. आणि अयोध्या दृष्टीची कांती ही नेहमी स्पष्ट, शुद्ध आणि अगदी प्रसन्न अशी असते. त्यामुळे हिला म्हटलेलं आहे कशी आहे? कुवलयही स्फुटरुचिही. कुवलय म्हणजे अगदी नीलकमलापेक्षा सुद्धा अतिशय मनोहर हिची कांती आहे. हिची कुवलय म्हणजे नीलकमल, कुवलय म्हणजे अतिशय कोमल. कुवलयापेक्षा सुद्धा ही अतिशय मनोहर असते. कुणालाच, त्यांनाही नीलकमलांनासुद्धा तिला पराभूत करता येत नाही, कारण नीलकमलापेक्षा सुद्धा हिचे डोळे, हिची दृष्टी किंवा हिची कांती अतिशय मनोहर अशी आहे. त्यामुळे त्यांनाही पराभूत करता येत नाही, म्हणून ही अयोध्या आहे. अयोध्या, युद्ध करताच येत नाही. किंवा हिला असंही म्हटलेलं आहे स्मेर कनिनिका. स्मेर कनिनिका म्हणजे कनिनिका म्हणजे डोळ्यातली बाहुली. आपण मागे कनकधारा स्तोत्रामध्ये पाहिले, आ के करस्थित कनिनिका असं म्हटलं होतं. त्याच्यामध्ये डोळ्यातल्या बाहुल्या प्रफुल्लित झालेल्या असतात. आपण हसतो तेव्हा होतं काय, तर बाहुल्या ज्या डोळ्यातल्या त्या थोड्याशा मोठ्या होतात. हसताना बाहुल्या मोठ्या होतात, प्रफुल्लित होतात. आणि अशी ही जी अयोध्या दृष्टी आहे ती अशी आहे, स्मेर कनिनिका असं म्हटलेलं आहे. चौथ्या प्रकारची दृष्टी किंवा भाव जो आहे तो धारा दृष्टी आहे. धारा शब्द किती सुंदर आहे बघा. धारा म्हणजे ज्याला कृपेचा आधार आहे, ही धारा. कृपेचा आधार असलेली ही दृष्टी करुणापूर्ण आहे. आपल्या भक्तजनांविषयी तिच्या मनामध्ये अतिशय करुणा आहे आणि त्यांना आधार देण्यासाठी ही सदैव सज्ज आहे, सदैव तयार आहे. अशी ही धारादृष्टी आहे. करुणेचा वर्षाव ह्याच्यातनं होत असतो आणि भक्तांना हिच्याविषयी अतिशय आपलेपणा वाटतात, कारण ती जगन्माता आहे ना, जगदंबा आहे ना. आणि म्हणून ही धारादृष्टी जी आहे तिला वलिता किंवा विलसिता असंही म्हटलं जातं. बघा, आपण कुठल्या कुठल्या पहिल्या? विशाला, कल्याणी, अयोध्या, धारा. 5वी आहे ती भोगवतिका. भोगवतिका ह्याच्यामध्ये भौतिक सुखाचा थोडासा
उल्लेख आहे किंवा सुख साक्षात्काराची सूचक असून हिला स्निग्धा असं म्हटलेलं आहे. स्निग्धा अतिशय मृदू, अतिशय स्नेहपूर्ण अशी ही दृष्टी आहे. भोगवतिका आणि त्याच्यामध्ये सुखसमाधानसुद्धा आहे. 6वी आहे ती अवंती. ही अवंती दृष्टी म्हणजे कशी आहे तर अवधातू आहे संस्कृतमध्ये. अवधातू म्हणजे अव म्हणजे रक्षण करणे. अथर्वशीर्षामध्ये आपण म्हणतो अवत्वम माम अववक्तारम अवश्रोतारम अवदातारम अवधातारम. अव म्हणजे रक्षण कर. कुणाचं? श्रोत्याचं रक्षण कर, वक्त्याचं रक्षण कर, सगळ्यांचं रक्षण अव म्हटलेलं आहे ना. मग आता ही दृष्टी कशी आहे? अवंती. अवंती ह्याचा अर्थ आहे रक्षण करणारी. आणि हिला आणखीन एक फार गोड नाव आहे ते म्हणजे मुग्धा. रक्षण करते पण ती कशी आहे? मुग्धा आहे. मुग्धा म्हणजे कमी बोलणारी, अबोल अशी आहे, पण रक्षण मात्र सगळ्यांचं मनापासून करणारी अशी ही अवंती आहे. आणि 8वी आहे ती विजया नगरी आहे. विजया. विजया म्हणजे बहुनगर विस्तार विजया म्हणजे अनेक नगरांच्या विस्तार वैभवावर मात करणारी अशी ही विजयशील नगरी आहे. तिला विजया नगरी असं म्हटलेलं आहे किंवा विजया दृष्टी असं म्हटलेलं आहे. आणि तिची दृष्टी कशी आहे? अर्धोन्मिलित कटाक्षयुक्त अशी ह्या दृष्टीची अवस्था आहे. मग अशी आपण प्रफुल्लिता पाहिलं तेव्हा डोळे मोठे झालेले असतात, पण ही विजया नगरी कशी आहे? अर्धोन्मिलित आहे. थोडे डोळे अर्धवट मिटलेले अशी ही आहे. असे ह्या दृष्टीतले हे 8 भाव पाहिले. हे 8 भाव ज्या स्थानावर पडले त्यांना ती नावं मिळालेली आहेत. म्हणजे बघा हां, या 8 नावांनी प्रसिद्ध असणाऱ्या नगरी तरी कुठल्या आहेत, ती गावं तरी कुठली आहेत, ती स्थानं तरी कुठली आहेत तेही बघूया. विशाला. विशाला नगरी कुठली आहे? आपल्याला कदाचित माहिती असेल. बद्रीनाथला बद्री विशाल असं म्हटलं जातं. त्यामुळे बद्रीनाथ ही नगरी जी आहे ती विशाला नगरी आहे. तिथे या महात्रिपुर सुंदरीची ही विशाला दृष्टी पडलेली आहे. कल्याणी ही असं म्हणतात की कल्याण जे मुंबईच्या जवळचं जे कल्याण आहे त्या कल्याण नगरावर हिची कल्याणी दृष्टी पडलेली आहे. आत्ताचं कल्याण लक्षात घेऊ नका. कल्याण शहर हे अतिशय ऐतिहासिक किंवा पौराणिक म्हटलं जातं. आत्ताचं कल्याण जंक्शन किंवा ते आत्ता डोळ्यापुढे आणू नका. पण कल्याणाला फार मोठा इतिहास आहे, फार मोठी वैभवशाली अशी परंपरा आहे. असे हे कल्याण, हे त्याच्या कल्याणावरतीची त्रिपुर सुंदरीची कल्याणी दृष्टी पडलेली आहे. असं हे कल्याण आहे. तिसरं आहे अयोध्या. अयोध्या तर आम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. आणि आता 2-3 वर्षापासून तर अयोध्या फारच गाजते रामलल्लाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना झाल्यापासून. आणि ती अयोध्या नगरीचं वर्णन अगदी वाल्मिकी रामायणामध्ये किंवा अगदी आधुनिक वाल्मिकी गीत रामायणामध्ये पण फार सुंदर केलेलं आहे. अयोध्या मनुनिर्मित नगरी. आणि त्या अयोध्येचं वर्णन करताना किती ती विचारपूर्वक वसवलेली आहे. आणि अयोध्या नगरी अर्थातच त्या रघुकुळाचं सगळं तिथे ते राजवंश तिथे प्रस्थापित झालेला असल्यामुळे त्या नगरीचं वैभव फार विलक्षण आहे. सगळे रस्ते काटकोनात आहेत, ठिकठिकाणी कमानी आहेत, ठिकठिकाणी वेली आहेत, लता आहेत, कुंज आहेत, उद्यानं आहेत, कारंजी आहेत. आणि अशा अतिशय विशाल रस्ते, विशाल कमानी असलेली ही अयोध्या असं म्हटलं जातं. अयोध्या मनुनिर्मित नगरी असं तर म्हटलंच आहे. पण एका ठिकाणी वाचताना असा संदर्भ आला की अयोध्येतलं हे बाहेरचं वैभव मानवनिर्मित असेल कदाचित, पण अयोध्या ही प्रभू रामचंद्राची नगरी आहे ना. तर एका ठिकाणी माझ्या असं वाचनात आलं की अयोध्यातल्या स्त्रिया कशा आहेत, पुरुष कसे आहेत, त्याचं सगळं वर्णन केलं आहे. स्त्रिया इतक्या कुलीन आहेत, शालीन आहेत, सुंदर आहेत, सद्गुणी आहेत. अयोध्येतला वारासुद्धा अशा बेतानी वाहतो की अयोध्येतल्या तरुणींचा पदरसुद्धा बेतानीच फडफडतो. असा सुसाट वारा नाही आहे तिथला. बेतानी वाहतो की फडफडला तरी तेवढाच त्यांचं शील कधी पुढे असं वाईट आणि दिसणार नाही. किंवा एकूणच कधी त्या
तो कधी बेताल होत नाही, बेफाम होत नाही असा वार आहे अयोध्येचा, असं वर्णन केलेलं आहे. कारण ह्या महात्रिपुर सुंदरीची अयोध्यादृष्टी त्या नगरीवर पडली आहे असं वर्णन आहे. धारा, तिची जी धारादृष्टी आहे त्या धारादृष्टीतनं धार, मध्य प्रदेशातलं धार जिल्हा आहे. या धारमध्ये, माळव्यामध्ये हा धार प्रांत आहे आणि या धारचं फार मोठं वैशिष्ट्य आहे. तिथूनच पुढे मंडणगडला रस्ता जातो, मंडू ज्याला म्हणतात. हे धार नगरीलासुद्धा फार मोठं महत्त्व आहे आणि ही धार नगरी म्हणजे तिची धारादृष्टी आहे. पुढची 5वी आहे मथुरा. तिची मथुरा दृष्टी आहे. तिथनं त्या दृष्टीपासून मथुरा, ज्याला आपण आत्ता म्हणतो, आग्र्याच्या जवळ जे मथुरा आहे ते तिच्या दृष्टीपासून निर्माण झाले. भोगवतिका म्हणजे अमरावती. अमरावती म्हणजे ही कदाचित नसेल, आपण ज्याला विदर्भातली अमरावती म्हणतो ती आहे का नाही मला माहिती नाही, पण त्या भोगवतिका दृष्टीतनं अमरावती नगरी झाली आहे. अवंती तिची दृष्टी जिथे पडली ती अवंतिका म्हणजे आजचं जे उज्जैन आहे ते उज्जैन या अवंती दृष्टीपासून निर्माण झाले. आणि शेवटची 8वी जी दृष्टी आहे विजया, त्याच्यापासून विजयनगरचं साम्राज्य आपण ऐकतो किंवा विजापूर असेल कदाचित, पण विजयनगर धरूया. अशा 8 नगरी भारतातल्या ज्या प्रमुख नगरी मानल्या जातात त्या तिच्या दृष्टीपासून झाल्या आहेत. त्यामुळे त्यांच्यामध्ये अर्थातच पावित्र्य आहे, मांगल्य आहे, परंपरा आहे आणि त्याच्यामध्ये वारसाही जपलेला आहे असं त्याचं वर्णन केलेलं आहे. बघा, आपण तिच्या 3 डोळ्यांचं वर्णन पाहिलं, तिच्या 8 प्रकारच्या दृष्टीतले भाव आपण पाहिले. आता काय म्हटलेलं आहे बघा, आता तिच्या भाल प्रदेशावर असलेला जो अरुणवर्णाचा जो अग्नी स्वभाव असलेला आत्ता आपण पाहिला, त्याचं पुन्हा काय वर्णन करतायत बघूया. कवीनां संदर्भस्तबकमकरन्दैकरसिकं कटाक्षव्याक्षेपत् भ्रमरकलभौ कर्णयुगलम् अमुञ्चन्तौ दृष्ट्वा तव नवरसास्वादतरला वसूया संसर्गा दलिकनयनं किंचिदरुणम्. हे आई जगज्जननी, तुझ्या भाल प्रदेशावर असलेला हा जो 3रा नेत्र आहे ना, तो अरुणवर्णाचा आहे. मग अशी आपण अग्नितत्वाचा पाहिला तेव्हाही तो लालच होता, अरुणवर्णाचा होता. पण मला त्याचं कारण असं वाटतं, असं आचार्य म्हणत आहेत की व्यास, वाल्मिकी किंवा शिव, विष्णू इत्यादी कवींनी केलेलं रसभरित वर्णन करणारे काव्यग्रंथ हे जणू काही पुष्पगुच्छ आहेत आणि त्यातील पुष्पगुच्छ सेवन करण्यामध्ये तुझे कान अगदी तत्पर आहेत. आता काय वेगळीच उपमा केली बरं का, अगदी वेगळी उपमा दिलेली आहे. बघा, कवी ही संकल्पना अध्यात्मामध्ये फार उच्च दर्जाची. कवी म्हणजे पोएट नाही, कवी म्हणजे ज्यांना त्रिकाल ज्ञान आहे त्यांना कवी ही विद्वान ह्या अर्थाने संज्ञा वापरली जाते. कवी म्हणजे उच्च प्रतिभा ज्यांच्याकडे आहे ते कवी, नुसते रला र टला ट जुळवणारे कवी नाहीत. आता हे कवी कोण आहेत तर अगदी वाल्मिकी आहेत, व्यास आहेत, कालिदास आहेत, असे जे सगळे फार मोठमोठे कवी होऊन गेले, किंवा अगदी शिवशंकर आहेत, विष्णू आहेत, हे सगळ्या त्रिकालज्ञ जे तत्ववेत्ते आहेत त्यांनी जे काव्य केलं आहे. बघा, या रामायण ग्रंथाचा आस्वाद घेण्यासाठी सुद्धा भ्रमर येतात असं म्हटलेलं आहे. आता असं एक इथे विधान केलेलं आहे की तुझे ते कान ते इतके तत्पर आहेत की कधी कानावर ही कथा पडते, हे कधी ज्ञान आम्हाला मिळतं, त्याच्यासाठी हे कान आसुसलेले आहेत. आणि काय झालं, या कानांची संगतीचा परिणाम तर आपण जाणतोच. काय झालं, हे तुझे डोळे अतिशय सुंदर आहेतच, पण त्यांना ओढ आहे ती कानाची, आणि म्हणून तुझे नेत्र हे दीर्घ नेत्र झालेले आहेत. दीर्घ नेत्र म्हणजे जणू काही कानापर्यंत पोचलेले आहेत. बघा, आता काय म्हटलेलं आहे, तुझ्या दोन्ही कानांची संगती सोडायला तुझे नेत्र काही तयार नाही आहेत. नेत्र, दीर्घ नेत्र, मासोळीसारखे नेत्र असणं हे सौंदर्याचं लक्षण आहे. तर असे जे तुझे नेत्र काही तयार नाहीत कानाची संगती सोडायला. आणि त्यामुळे काय झालं, खरं तर डोळ्यांचं काम आहे पाहणं, ऐकणं काही डोळ्यांचं काम नाही आहे,
पण हे दोन डोळे असे जवळीक करून करून कानापाशी पोचलेले आहेत आणि त्यामुळे कानावर जे काही पडतं आहे त्याचा आस्वाद घ्यायला किंचित का होईना त्या डोळ्यांना मिळतो आहे. वेगळीच कल्पना आहे. डोळे कधी ऐकतील का? पण इथे कल्पना केली की हे दोन डोळे असे लांबत लांबत इथपर्यंत कानापर्यंत पोचलेत आणि म्हणून त्यांना त्या नवरसांचा आस्वाद घेता येतो. वाङ्मयातले जे नवरस आहेत ना त्यांचा आस्वाद घेता येतो. ते नेत्र नसून जणू काही लहानसे भ्रमरच आहेत आणि त्यांना कानाबरोबरच तो रसास्वाद लुटता येतो आहे. तो रसास्वाद मात्र ह्याला काही लुटता येत नाही. बघा आता काय म्हटलेलं आहे, तो जो तिसरा डोळा आहे त्याला कानापर्यंत पोचता येत नाही ना, तो तिथेच आहे, भाल प्रदेशावर तो आहे. मग त्या तिसऱ्या डोळ्याला ह्या दोन डोळ्यांची असूया वाटली आहे, मत्सर वाटतो आहे आणि मग तो तिसरा नेत्र रागवला आहे की तुम्हाला बरं मिळतं आहे छान ऐकायला, मला नाही मिळत आहे. आणि म्हणून तो क्रुद्ध झालेला आहे आणि क्रोधामुळे तो आरक्त वर्ण झाला आहे. काय कल्पना आहे बघा. रागावल्यावर मनुष्याचे डोळे लाल होतात ना. हा तिसरा डोळा लाल कशामुळे झाला आहे? कारण त्याला ह्यांची असूया वाटते, मत्सर वाटतो आहे की ह्या दोन डोळ्यांना जे ऐकायला मिळते ते मला काही मिळत नाही आहे. आणि म्हणून, आणि खरंच आहे, पूर्वी असं म्हटलं सामुद्रिक शास्त्रामध्ये कानापर्यंत असणारे दीर्घनयन किंवा विशाल दीर्घनेत्र हे फार मोठं भाग्याचं लक्षण समजलं जातं. आता ही त्रिपुर सुंदरी तर काय सर्व ऐश्वर्य संपन्न भगवती देवी आहे, त्यामुळे तिचे डोळे असे लांब आहेत आणि म्हणून तिसरा डोळा मात्र रागवला आहे, अशी कवी कल्पना आहे. बघा आता पुढे म्हटलेलं आहे. आता आपण नवरसाचं वर्णन पाहिलं की वाङ्मयामध्ये नवरस आहेत. शृंगाररस, वीररस, करुणरस, शांतरस वगैरे माहिती आहे, अद्भुत, विभत्सरस. आता पुढच्या श्लोकामध्ये काय म्हणतात बघा. शिवे शृंगाराद्रा तदितरजने कुत्सनपरा सरोषा गंगायां गिरीशचरिते विस्मयवती हराहिभ्यो भीता सरसिरुह सौभाग्यजननी सखीषु स्मेराते मयि जननी दृष्टिः सकरुणा. एक एक श्लोक म्हणजे आचार्यांच्या कल्पनेचा एक विस्तार केलेला आहे, एक बहर आलेला आहे. आता ह्या मागच्या श्लोकामध्ये या दोन डोळ्यांना ते नवरस त्यांचा आस्वाद घ्यायला मिळतो आहे, नवरसांचा आस्वाद घेता येतो आहे असं म्हटलं होतं. आता 9 रस कुठले लगेच क्लिअर करतात, लगेच स्पष्ट करत आहेत. ते म्हणतात की तुझ्या दृष्टीमध्ये बघा ना, मी मगाशीच म्हटलं की दृष्टी आपली नेहमीसारखी नसते. व्यवहार करतानाची आपली दृष्टी वेगळी, किंवा रागावल्यानंतरची दृष्टी वेगळी, वात्सल्यपूर्ण दृष्टी वेगळी, शृंगारिक दृष्टी वेगळी. प्रत्येक प्राण्यामधली दृष्टी ही बदलत जाते. खरं तर दृष्टी, डोळे हा तुमच्या भावभावनांचा आरसा आहे असं म्हणतात. आईच्या डोळ्याकडे पाहून मुलांना कळतं की आई रागवली, मग आता आपल्याला गुपचूप अभ्यास करायला पाहिजे. हे फक्त बोलले एक शब्दही नाही. मग आता हिच्यासुद्धा डोळ्यातनं, हिच्या दृष्टीतनं हे 9 रस कसे कुठल्या कुठल्या प्रसंगी बाहेर पडत आहेत ते तरी बघूया. काय म्हणतात आचार्य. हे आई जगज्जननी, तुझ्या दृष्टीमध्ये हे 9 रस परिपूर्ण भरलेले आहेत. ते कधीकधी प्रसंगानुसार प्रगट होतात. 9 रस तुझ्या दृष्टीतच आहेत. ते कसे प्रकट होतात. जेव्हा तू भगवान सदाशिवांकडे पाहतेस तेव्हा तुझ्या दृष्टीमध्ये शृंगार रसाची आर्द्रता असते. बघा, पती पत्नींचं जे नातं आहे तेव्हा जेव्हा ते एकमेकांकडे अतिशय प्रेमाने पाहतात तेव्हाची दृष्टी अगदी वेगळी असते. अगदी रामरक्षेत सुद्धा म्हटलेलं आहे, मुखकमल मिलल. मुखकमळाकडे, तिच्या मुखकमळाकडे, त्या वल्लभेकडे जेव्हा तो प्रभू रामचंद्र ते पाहतात तेव्हा त्यांची दृष्टी कशी असते? प्रेमळ असते, प्रेमाची असते. इथेही म्हटलेले शिवे, शिवे म्हणजे शिवाची पत्नी. हे शिवे, तुझी दृष्टी जेव्हा त्यांच्याकडे पाहते तेव्हा कशी आहे? शिवे शृंगाराद्रा.
शृंगाराने आर्द्र ओली झालेली आहे. शृंगारपूर्ण डोळे तुझे आहेत अशी जेव्हा तू त्यांच्याकडे पाहतेस तेव्हा. मात्र शंकरांपेक्षा जे इतर देव आहेत बरं का, इतर जे देव आहेत, इतर जने शिवे शृंगाराद्राम तदित इतर जने कुत्सनपरा. इतर देवांकडे मात्र तू अगदी तुच्छतेने पाहतेस की माझ्या पतीसारखं काही तुमच्याकडे सामर्थ्य नाही आहे, रूप नाही, गुण नाही, सामर्थ्य नाही. माझ्या पतीसारखा पती वेगळाच, तुमच्यामध्ये तो काही ते गुण नाहीच आहेत, ते सामर्थ्यच नाही आहे. तेव्हा तुझी दृष्टी कुत्सनपरा, कुत्सित होते, तिरस्काराने, तुच्छतेने तू त्यांच्याकडे पाहतेस. आणि ते सदाशिवांकडे पाहताना शृंगारयुक्त नजर होती, पण जेव्हा तुझं लक्ष त्या त्यांच्या मस्तकावर असलेल्या गंगेकडे जातं ना, तेव्हा तुला राग येतो. तेव्हाची तुझी दृष्टी कशी आहे? सरोषा गंगायाम गिरीशचरिते. सरोषा, रोष येतो, तुला राग येतो जेव्हा तू त्या गंगेकडे पाहतेस. ही कोण त्यांच्या डोक्यावर बसली आहे? सवतीसारखी ही गंगा माझ्या पतीच्या डोक्यावर का बरं बसली आहे असं म्हणून तिच्याकडे पाहताना मात्र तू रागावतेस. तुझ्या कपाळावर आठ्या पडत आहेत. आणि जेव्हा या शिवशंभूंचं चरित्र जेव्हा तू पाहतेस तेव्हा आश्चर्याने चकित होतेस. कसं काय याने ते विषप्राशन केलं असेल, कसं काय या गंगेचा प्रवाह अडवला असेल, कसं काय या सृष्टीचा संहार करतायत. तांडव नृत्य करताना त्यांचं रूप वेगळं, भोळे सामसुद्धा तेच आहेत. असं हे अद्भुत चरित्र पाहताना तुला विस्मय वाटलो, म्हणून तू काय होतेस? गिरीशचरिते विस्मयवती. आणि जेव्हा त्या सदाशिवांकडे, त्या शिवशंकरांकडे पाहताना त्यांच्या अंगावर सगळीकडे सर्प आहेत. गळ्यात सर्प आहे, मस्तकावर सर्प आहे, दंडावर सर्प आहे, कमरेला सर्प आहे, पायामध्ये सर्पाची वेटोळी आहेत. अरे, असं पाहताना हराहिभ्यो भीता, तू घाबरतेस, भीतेस. कोणाला? हर अहिभ्यो, अहि म्हणजे सर्प. हर अहिभ्यो, त्या हरांकडचे जे सर्प आहेत ते पाहताना मात्र तू अतिशय भयभीत होते. सरसिरुह सौभाग्यजननी. त्यामुळे सगळं जे त्या चरित्र पाहून तर तू विस्मयचकित होतेसच, पण आता असं म्हटलेलं आहे की तुझ्या डोळ्यात ती भीती पण वाटते. आणि तू मात्र सरसिरुह सौभाग्यजननी. सरसिरुह, रुह म्हणजे उगवणारे. कुठे? सरसी, सरोवरामध्ये उगवणारे जे कमळं आहेत त्यांचं जे सौभाग्य म्हणजे सौंदर्य जे आहे त्यांना तू अशी जिंकून घेतेस. त्यामुळे तेव्हा तुझी दृष्टी अशी विजयी असते, अशी सौभाग्यजननी आहे. आणि सखी सुस्मेरा, आणि आपल्या सख्यांकडे पाहून जेव्हा आनंदाने प्रफुल्लित होतेस तेव्हा मुखविकास आणि दृष्टीविकास होतो. हसताना आपलं तोंड उघडलं जातं आणि डोळे कधीकधी मोठे होतात. त्यामुळे मुखविकास आणि दृष्टीविकास हा हास्यरसाचा आविष्कार आहे. सखीषु स्मेरा ते. स्मेरा, स्मेरा म्हणजे हसतेस अशी तू आहेस. तो स्मेरा म्हणजे कृपा, प्रफुल्लित किंवा स्मितयुक्त असं म्हटलं आहे. आणि आता शेवटचं सांगतायत, मयी जननी, माझ्याकडे पाहताना मात्र हे जननी, हे माते, तव दृष्टी ही सकरुणा, तुझी दृष्टी करुणापूर्ण होते, करुणामय, कारुण्यानी ओथंबलेली अशी तू भक्तजनांकडे पाहतेस तेव्हा मात्र तुझी दृष्टी बदलते. या तिच्या दृष्टीमध्ये नवरसाचा आविष्कार आहे. म्हणजे त्याच्यामध्ये शृंगार रस आहे किंवा ते कुत्सनपर जेव्हा इतर देवांकडे पाहते तेव्हा तो बिभत्स रस आहे, किंवा क्रोधाविष्टा होतेस तेव्हा तो रौद्र रस आहे. त्या चरित्राकडे त्यांच्या पाहतेस, पण खरंच आहे त्यांचं चरित्र इतकं वेगळं आहे की चिताभस्माचं लेपन केलं आहे, गळ्यामध्ये नररुंड माला घातल्यात आणि त्यांना तरीसुद्धा शिव म्हणतात. शिव म्हणजे कल्याण करणारे, मंगलदायक असे. मग त्यामुळे तुला आश्चर्य वाटते. त्यामुळे अद्भुत रस तिथे निर्माण होतो आहे. त्या सर्पांकडे पाहून तुला भयानक रस होतो आहे निर्माण. किंवा जेव्हा तू कमळाची शोभा, सौंदर्य, तेव्हा तो विजयी भाव आहे, तो वीररसाचा स्थायी भाव आहे, वीररसाची निर्मिती आहे. सख्यांकडे पाहताना हास्यरस आहे आणि भक्तजनांकडे पाहताना करुण रस आहे. आणि हे सगळं झाल्यानंतर
कृपा करून जेव्हा तू आम्हाला निरुपाधिक आनंद देतेस तो अतिशय शांत रससुद्धा तुझ्यातच आहे. वाङ्मयातले हे 9 रस या हिच्या दृष्टीमध्ये प्रसंगानुरूप कसे बदलतात हेही याच्यामध्ये सांगितलेलं आहे. बघा काय प्रतिभा, काय एक एक श्लोक, एकेका श्लोकावर पुष्कळ विवेचन खरं तर करता येईल, पण आपण आता थोडक्यातच पाहतो आहे. आता तिच्या कानाचं वर्णन आहे बरं का. आता काय म्हटलेलं आहे, आधी हे बघूया, श्लोक वाचूया. गते कर्णाभ्यर्णं गरुत इव पक्ष्माणि दधती पुरांभे तुश्चित्त प्रशमरसविद्रावणफले इमे नेत्रे गोत्रा धरपतिकुलोत्तसकलिस्के तवा कर्णा कृष्णस् स्मरशरविलासं कलयतः. कानाचं नाही आहे, तिच्या पापण्यांचं वर्णन आहे. डोळ्याचं झालं, दृष्टीचं झालं, त्याचे भाव झाले, त्याच्यातले रस झाले, पण अजून पापण्या आहेत ना. पापण्या काही साध्या नाही आहेत तुमच्या आमच्यासारख्या. इथे म्हटलेले, हे जगज्जननी माते, तू कोण आहेस? पर्वतराज हिमालयाच्या वंशाचं आभूषण असणाऱ्या तुऱ्यातील एक पुष्पकलिका आहे. कुठे शब्द आला आहे बघूया. इमे नेत्रे, हे तुझे 2 डोळे. इमे नेत्रे, हे 2 डोळ्याचं इथे वर्णन केलेले. ते कसे वाटत आहेत मला? गोत्राधरपती कुलोत्तंस कलिके, कुलोत्तंस कलिके. गोत्रा पृथ्वीचं नाव आहे. गो म्हणजे सगळ्याला धारण करणं आहे. गोत्रा अशी तू आहेस, पृथ्वी आहे. तिचा धर, त्या पृथ्वीला धारण करणारा जो आहे तो गोत्राधर म्हणजे हिमालय. त्याचा पती कोण आहे? त्याचा पती म्हणजे हिमालय आहे. त्यांच्या कुळाचा जो उत्तंस किंवा अवतंस जो आहे ते म्हणजे भूषण धारण करणारा तुरा, आणि त्या तुऱ्यातली तू एक कलिका आहेस असं वर्णन केलेलं आहे. अवतंस शब्द तुमच्या ओळखीचा आहे किंवा उत्तंस, कुलोत्तंस इथे म्हटलेले. अवतंस तुम्ही ऐकलेलं आहे. शिवाजी महाराजांच्या आगमनापूर्वी जी घोषणा दिली जाते त्याच्यामध्ये शब्द एक फार नेहमी वापरला जातो, तुम्ही अनेक वेळेला ऐकला असेल, क्षत्रिय कुलावतंस. क्षत्रिय कुलावतंस, क्षत्रिय कुळाला आभूषण ठरणारे असे हे आहेत, थोर वीर पुरुष आहेत. त्यामुळे अवतंस किंवा उत्तंस म्हणजे आभूषण, आणि त्या पुष्पतुऱ्यामधली एक तू लहानशी कलिका आहेस असं म्हटलेलं आहे. आता बघूया. गते कर्णाभ्यर्णम गरुत इव पक्ष्माणि दधती. तुझे काना, मगाशी पण पाहिलं, दीर्घ नेत्र हे सौभाग्याचं लक्षण आहे. तुझे डोळे जे आहेत ते कानापर्यंत पोचलेत, विशाल नेत्र आहेत. गते कर्णाभ्यर्णम, कर्णापर्यंत पोचलेले असे तुझे नेत्र आहेत. हे जणू काही मदनाचे 2 बाणच असावेत. आणि या बाणाला लक्षात घ्या, बाण पूर्वीसुद्धा अगदी एकलव्याच्या गोष्टीपासून सुद्धा आपल्याला माहिती आहे की बाणाला वेग येण्यासाठी त्याच्या मागे पक्ष्याचे पंख किंवा पिसं लावली जातात. त्याच्यामुळे त्याला वेग येतो, एक प्रकारचा गती मिळते. आता हे जे तुझे 2 डोळे म्हणजे 2 जे बाण आहेत त्याला गती मिळण्यासाठी काय केलेलं आहे तर तुझ्या पापण्या हीच त्याची पिसं या बाणाने धारण केलेली आहेत. पापण्या हलक्या आहेत ना, डोळ्यापेक्षा पापण्या ह्या हलक्या आहेत आणि जणू काही पक्ष्यांची पिसं त्या बाणाला लावली आहेत असं त्याचं वर्णन इथे केलेलं आहे. आणि म्हणून ही जोडलेली आहे, तुझ्या पापण्या हीच पिसं बाणाने धारण केलेली आहे. पण आता बाणाला तर धारदार पातं पण असतं ना, मागे पिसं जोडली असतात आणि पुढे अतिशय असं एक टोकीदार असं एक धारदार पातं असतं, ज्याच्यामुळे त्या लक्षाचा त्याला वेध घेता येतो, भेद करता येतो. अगं तुझे कटाक्ष हे काही त्या धारदार पात्यापेक्षा कमी आहेत का? तुझे कटाक्ष हे बाणाच्या टोकाप्रमाणे तीक्ष्ण असून ते बरोबर लक्षाचा भेद करतात. जिथे नेम धरला आहे तिथे बरोबर जाऊन पोचतात. त्रिपुरासुराचा वध करणाऱ्या भगवान शंकराच्या वैराग्यमूलक अशा शांत रसाचाही त्याने भेद नाही का केला? काय म्हटलेलं आहे इथे? म्हटलेलं आहे, इमे नेत्रे गोत्राधरपती कुलोत्तंस कलिके पुरांभेतुश्चित्त प्रशमरसविद्रावणफले. शंकर जेव्हा ध्यानस्थ होते तेव्हा हिच्याच
दृष्टीने, त्या धारदार पात्याने त्यांच्या शांत त्या वैराग्यमूलक अशा शांत रसाचा भेद केला आहे. आणि म्हणून तर त्यामुळे सृष्टीच्या प्रारंभी अत्यंत विरक्त आणि शांत असलेल्या सदाशिवाच्या अंतःकरणामध्ये सृष्टी उत्पत्तीला अनुकूल अशा संकल्पाचं स्फुरण झालं. अदरवाईज हे झालं नसतं तर या सृष्टीची उत्पत्तीच झाली नसती. ते शिवशंकर ध्यानमग्न अवस्थेत विरक्तच होते. पण हिच्या दृष्टीने, त्या धारदार पात्याने, ते पंख लावलेले, पिसं लावलेल्या अशा त्या धारदार बाणामुळे शरसंधान केल्यामुळे त्यांच्या त्या वैराग्य रसाचा भंग झाला, शांत रसाचा भंग झाला आणि त्यांनी या सृष्टीची निर्मिती करण्याचा संकल्प केला. इथे शिवशंकर हे परब्रह्माचं सूचक आहे बरं का. तुम्ही म्हणाल शिवशंकर हे तर संहार करणार आहेत, त्याने कधी उत्पत्ती केली? पण इथे तसं म्हणायचंच नाही. इथे परब्रह्म आहे. ब्रह्मा विष्णू महेश या तिन्ही देवतांचं एकत्रित रूप असं बघायचं आहे. त्यामुळे ह्या सृष्टीच्या उत्पत्तीला अनुकूल अशा संकल्पाचं स्फुरण झालं. तात्पर्य काय? हे त्रिपुरसुंदरी, तुझे दोन्ही नेत्र जणू काही शरसंधान करण्यासाठी कामदेवानी कानापर्यंत ताणून धरलेल्या बाणाचाच खेळ खेळतायत असं मला तरी वाटते. शरसंधान करताना नेहमी तो जेव्हा त्या धनुष्याची प्रत्यंशा खेचली जाते, ती प्रत्यंशा मागे खेचली जाते, तेव्हा तो कानापर्यंत येऊन तो शरसंधान करावं लागतं. हिचे नेत्र कमी नाहीच आहेत, तेही कानापर्यंत आलेत असा त्याच्यामध्ये कल्पना केलेली आहे. सगळंच काही खरं असेल असं नाही, ह्याच्यामध्ये थोडा अतिशयोक्ती अलंकार आहे. पण उपमा काय आहे, उत्प्रेक्षा काय आहे, रूपक काय आहे, अतिशयोक्ती काय, हे थोडं थोडं बघत आपण ह्या काव्यरसाचा आस्वाद घेणार आहोत आणि त्या महात्रिपुरसुंदरीच्या सौंदर्याचं वर्णन ऐकणार आहोत. या सौंदर्याबरोबरच त्या माधुर्याचाही आस्वाद घेणार आहोत. अगदी शेवटचा आजचा श्लोक बघूया. 53वा श्लोक आहे. विभक्तत्रैवर्ण्यं व्यतिकरितलीलाज्जनतया विभाति तन्नेव त्रितयमिदम् ईशानदयिते पुनःस्रष्टुं देवान् द्रुहिणहरिद्रुद्रानुपरतान् रजःसत्त्वं बिभ्रत्तम इति गुणानां त्रयमिव. काय तिला इथे म्हटलेलं संबोधन काय वापरले? ईशानदयिते विभाति तन्नेव त्रितयमिदमीशानदयिते. ईशानदयिते अशी तू आहेस. आणि इथे म्हणलेलं आहे त्वन्नेत्र त्रितयं देवान् स्रष्टुं रजःसत्त्वं तमः इति गुणानां त्रयं बिभ्रत इव भाती. हे तुझे जे 3 डोळे आहेत ना, हे 3 डोळे म्हणजे सत्व रज तम ह्यांना धारण करतात असं मला तरी वाटतं. आणि जेव्हा लक्षात घ्या, जेव्हा ही मूळ माया, जेव्हा गुणक्षोभिणी माया झाली, तेव्हा या सृष्टीची निर्मिती झाली. आधी मूळ मायेमध्ये कुठलेही गुण नव्हते. मूळ माया ही बॅलन्स्ड होती, समतोल होती. आणि जेव्हा तिची साम्यावस्था ढळून ती वैषम्य तिथे आलं किंवा विषमता आली किंवा थोडं कमी जास्त झालं, तेव्हा हे त्रिगुण निर्माण झाले. आणि म्हणून ह्या मूळ मायेच्यामध्ये जेव्हा संकल्प उठला तेव्हा ती गुणक्षोभिणी माया झाली. इथे तोच भाव आणखीन स्पष्ट केलेला आहे. आपण मगाशीच पाहिलं, उजव्या डोळ्यात सूर्य आहे, डाव्या डोळ्यात चंद्र आहे, तिसऱ्या डोळ्यामध्ये अग्नी आहे. सूर्याची श्वेतता तिच्यामध्येच आहे. इथे म्हटलेले विभक्तम त्रैवर्ण्यम, 3 प्रकारचे वर्ण तुझ्या डोळ्यामधनं दिसत आहेत. 3 वर्ण कुठले आहेत? एक पांढरा शुभ्र आहे, एक श्यामल आहे आणि तिसरा आहे तो आरक्त आहे. हे 3 डोळे तुझे आहेत. हे तिन्ही डोळ्यांचे जे रंग आहेत, वर्ण आहेत, त्याची प्रचिती तुझ्या डोळ्यात येते. सृष्टी उत्पत्तीच्या वेळेला जेव्हा ब्रह्मदेव, विष्णू आणि रुद्र यांना निर्माण करण्यासाठीच हे 3 वर्ण म्हणजेच 3 गुण तिनेच धारण केलेले आहेत. मूळ मायेची जेव्हा साम्यावस्था ढळली तेव्हा एकेका गुणाचं प्राबल्य वाढलं आणि तेव्हाच तो संकल्प पुढे
नेला गेला किंवा ब्रह्मदेवापर्यंत पोचला आणि मग ब्रह्मदेवानी या विश्वाची निर्मिती केली, सृष्टीची, ब्रह्मांडाची निर्मिती केली. आणि हे तिन्ही गुण एकदा निर्माण होतात आणि पुन्हा विलीन होतात. कशामध्ये? त्या ईशान तत्वामध्ये. आणि म्हणून इथे म्हणलेलं पुनःस्रष्टून देवान द्रुहिण हरिरुद्रानुपरतान. द्रुहिण म्हणजे ब्रह्मदेव, तो रजोगुणापासून निर्माण झालेला आहे. रजोगुणामध्ये निर्मिती आहे, रजोगुणामध्ये हालचाल आहे. हरी म्हणजे विष्णू, तो आहे सत्वगुणाचा. आणि रुद्र म्हणजे शंकर आहे, तो तमोगुणाचा आहे. असा शास्त्र सिद्धांत आहे. त्यामुळे ह्या सृष्टीची निर्मिती, स्थिती म्हणजे उत्पत्ती, स्थिती आणि लय, पुन्हा पुन्हा हा खेळ चालू आहे. कल्पांत म्हणजे कल्पारंभ आणि कल्पांत, एकदा निर्मिती एकदा लय, असं सारखं चक्र चालू आहे. पण हे कुणामुळे? तुझ्या दृष्टीतले जे 3 वर्ण आहेत ना, ते 3 गुणांची द्योतक आहेत. आणि त्याच्यामुळे या ब्रह्मदेव किंवा विष्णू आणि शंकर यांना त्यांचं कार्य करण्यासाठी स्फुरण मिळतं, प्रेरणा मिळते किंवा उद्युक्त होतात. असंही म्हटलेलं आहे. विभक्त त्रैवण्यम व्यतिकरित लीला जनतया. ही तुझी लीला आहे, हा तुझा खेळ आहे. आपल्याला हे फार मोठं काहीतरी बिग बँग वगैरे वाटतं, पण हा तिचा खेळ आहे. लहान मुली कसा खेळतात, भातुकलीचा खेळ मांडतात, खोटा खोटा स्वयंपाक करतात, काहीतरी लाडू करतात शेंगदाण्याचे, त्याच्यामध्ये गूळ घालून, किंवा काही पोहे लाटून त्याची पोळी करतात. अशा सगळे करतात, पुष्कळ त्याच्यामध्ये रमतात. आणि पुन्हा कंटाळा आला की पुन्हा सगळा खेळ मोडून त्या टोपलीमध्ये भरून देतात. या महामायेचं असंच आहे. तिला लहर आली, तिला स्फुरण झालं, तिलाही शक्ती म्हणजे तिला असं संकल्प केला की ती हा सगळा डाव मांडते, थोडा वेळ खेळते आणि परत सगळं गुंडाळून ठेवते. पुन्हा हे सगळे त्या ईशान तत्वामध्ये लीन होतात आणि सगळीकडे शांतता असते. पुन्हा काही वर्ष लोटतात, पुन्हा काही काळ जातो, पुन्हा हे सगळं चक्र सुरू आहे. अशी ही कल्पारंभ आणि कल्पांत असं सगळं सुरू आहे. हा तिचा खेळ आहे. एवढंच या श्लोकांमधनं आचार्यांना सांगायचे. सौंदर्य जाणून घेत घेत आपण तत्त्वज्ञानही जाणतो आहे, पण त्या सौंदर्यामुळे ह्या तत्त्वज्ञानाला समतोल साधला जातो आहे. त्यामुळे ते तत्त्वज्ञान जरी असलं तर ते वृक्ष कंटाळवाणं होत नाही. या सौंदर्यामुळे त्याला अधिक एक सुंदर अशी झालर लावल्यामुळे ते अधिक उठून दिसतं आणि अधिक मनावर ठसत जातं. त्यामुळे असाच हा सौंदर्य लहरीच्या निम्म्यापेक्षा जास्त श्लोक आता झालेले आहेत, पण असाच आपण आस्वाद घेऊया. पुढच्या श्लोकामध्ये तिच्या अजून सर्वांगाचं वर्णन येणार आहे, त्याचाही आस्वाद घेऊया. त्याच्यातले वाङ्मयातले रस काय आहेत, आचार्यांनी कोणकोणते अलंकार, वाङ्मयीन अलंकार कोणते वापरलेत, हेही पाहत पाहत आपल्याला अधिक आपल्या एकूणच सगळ्या व्यक्तिमत्वामध्ये भर पडणार आहे. असंच या आचार्यांना वंदन करूया. आत्ता नुकताच स्वातंत्र्य दिन साजरा झालेला आहे. त्या आपल्या स्वातंत्र्य दिनाच्या 80वा स्वातंत्र्य दिन होता. आपल्या देशाला असंच काही सौंदर्य, सौभाग्य आणि एकूणच सुजलाम सुफलाम असा पूर्वीप्रमाणे हा असा देश होऊ देत की जहाँ लाल लाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, वो भारत देश है मेरा. अशा भारताला समृद्ध संपन्न करण्याची जबाबदारीसुद्धा आपली आहे. त्याच्यासाठी पुन्हा आपल्या तत्त्वज्ञानाकडे, आपल्या वेदांताकडे थोडंसं वळूया आणि त्याचाही अभ्यास करून आपल्या देशाला बलवान बनवूया. बलसागर भारत होवो, विश्वात शोभुनी राहो. धन्यवाद. सर्वेपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. तव नयनमर्कात्मकतया प्रिया मां वामं ते सृजति रजनीनायकतया. तृतीया ते दृष्टिर्दरदलितहेमाम्बुजरुचिः समाधत्ते सन्ध्यां दिवसनिशयोरन्तरचरीम्. विशाला कल्याणी
स्फुटरुचिरयोध्याकुलभयैः कृपाधाराधार किमपि मधुरा भोगवतिका अवन्ती दृष्टिस्ते बहुनगरविस्तारविजया ध्रुवं तत्तत्नाम व्यवहरणयोग्या विजयते कवीनां सन्दर्भस्तबकमकरन्दैकरसिकं कटाक्षव्याक्षेप भ्रमरकलभौ कर्णयुगलम् अमुञ्चन्तौ दृष्ट्वा तव नवरसास्वादतरला वसूया संसर्गादलिकनयनं किञ्चिदरुणम् शिवे शृङ्गारार्दा तदितर्जने कुत्सनपरा सरोषा गङ्गायां गिरिशचरिते विस्मयवती हराहिभ्यो भीता सरसिहरुह सौभाग्यर्जननी सखीषु स्मेराते मयि जननि दृष्टिः सकरुणा गते कर्णाभ्यर्णं गरुतैव पक्ष्माणि दधति पुरां भेत्तुश्चित्तः प्रशमरसविद्रावणफले इमे नेत्रे गोत्रा दरपतिकुलोत्तौ सकलिके तवा कर्णाकृष्टस्मरशरविलासं कलयता विभक्तत्रैवर्ण्यं व्यतिकरितलीलाञ्जनतया विभाति तन्नेत्रत्रितयमिदमीशानदयिते पुनः स्रष्टुं देवान् द्रुहिणहरिरुद्रानुपरतान् रजःसत्त्वं बिभ्रत्तमैति गुणानां त्रयमिव